बघू शकता मित्रांनो, ते पुरेल होता किती पाणी होतं यावा. हे दोन टेकड हे बुडेल होते आणि त्या चाळणीला पाणी लागलं होतं. आता पाणी आटल्यावरती बघा कसं दिसतं, एकदम असं मोकळं मोकळं दिसू राहिलं. तरी हे बघू शकता मरळ. हा हे पाणी केवढं होईल लांगर आहे मरळ बा, जिंदा मरळ, झिंगा एक झिंगा. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण सकाळी झालेलो आहे आपल्या गोदावरी नदीवरती चक्कर मारण्यासाठी. कारण की आता 10-15 दिवस अगोदर आपल्या गोदावरी नदीला पूर आलेला होता आणि खूप घाण वगैरे कर्दळ वगैरे खूप आलं त्या पुरामध्ये. पाणी पण भरपूर होतं. आता ते संपूर्ण पाणी थोडंसं कमी झालेलं आहे, पूर थोडासा कमी झालेला आहे. तर त्याच चक्करसाठी आपण चाललेलो आहे. कसं काय खंगळलेलं आहे कुठं, कारण की पुरामध्ये जास्त गती राहते पाण्याला, तर काही ठिकाणी खंगळून जाते माती वगैरे. तर तेच बघण्यासाठी आपण चाललेलो आहे. आपला गोट्टू भाई गेलेला आहे तिकडं पारसादवा, त्याला बी भेटूया आणि बघूया आपल्या गोदावरी नदीचा सकाळ सकाळचा हा व्ह्यू आणि पुरानंतर कशी अवस्था झालेली ती सगळं काही बघूया. मासे वगैरे बघूया, पाणी बघूया, गडुळे का कसं आहे काय सगळं काही बघूया. चला. आणि जस्ट आता सकाळचे जवळपास 9-1 वाजलेले आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे ऊन वगैरे काहीच पडलेलं नाही. एकदम बेस्ट वातावरण आहे. तर चला जाऊया, बघूया संपूर्ण काय व्ह्यू. लेट्स गो. बघू शकता मित्रांनो, ते पुरेल होता किती पाणी होतं यावा. हे दोन टेकड हे बुडेल होते आणि त्या चाळणीला पाणी लागलं होतं. आता पाणी आटल्यावरती बघा कसं दिसतं, एकदम असं मोकळं मोकळं दिसू राहिलं. बघू शकता. चला आता अजून थोडंसं तिकडं पुढं जाऊन बघूया त्या पॉल आणि त्यांच्याकडे तिकडं कसं काय व्ह्यू आहे, कसं काय नाही, किती खंगळ आहे काय वगैरे सगळं काही बघूया. चला. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या गोदावरी नदीचा सकाळ सकाळचा व्ह्यू मस्तपैकी. पुरानंतर कशी अवस्था झालेली आहे हे बघा. खड्डे खुड्डे कसे उफळून गेलेले. हे बघा इकडे संपूर्ण ठिकाणी पाणीच होतं, त्याच्यामुळे सगळं काळं सगळं इकडं गाळ वगैरे दिसतोय तुम्हाला. हे पाणी बघू शकता. हे बाई असं कर्दळ वाहून आलेलं होतं आणि त्या कर्दळ जिला जागा भेटेल तिला थांबून घेतलेलं आहे त्यांनी कान्याकोपऱ्यामध्ये. याच्यामध्ये मासे पण खूप आलेले आहे नवीन पुरामध्ये, कारण की गडूळ पाण्यामध्ये जास्त मासे येतात. आमच्या गँगनी काही धरलेले बी आहे आणि काही धरते अजून उतरेले पाण्यामध्ये, त्या कोपऱ्याला गेलेले. आणि बघू शकता सगळं गडूळ पाणी पावसाचं, आपलं पावसाचं आणि पुराचं. बघू शकता अजून नितळ पाणी आलेलं नाही, म्हणजे सगळं पावसाचंच पाणी तिकडं नाशिककडलं. बघू शकता सगळा हा व्ह्यू तुम्ही. त्या साईडला तर अजून थोडासा विषय खतरनाक आहे. चला आता जाऊया अजून थोडं पुढं, बघूया तिकडं कसं काय झेमेल आहे कसं काय नाही. ते अगोदर बघा अजून हा जो काळ आहे तो तसला तसाच आहे. गाईंचे पावलं वगैरे उठलेले. जेव्हा इकडं झाडांना कचरा अटकलेला आहे, जेव्हा इथं कर्दळ अटकलेलं आहे. हे काट्यांची अवस्था बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. सगळं गाळच गाळ झालेलं आहे. आता याला ज्यावेळेस जास्त जोरात पाऊस होईल तेव्हाच ही जी घाण आहे ती सगळी धुवून परत गोदावरी नदीमध्ये निघून जाईल. बघू शकता. पण आता सध्या पाऊस नाही आला बी तर एकदम बारीक बारीक येतो, त्याच्यामुळे थोडा झेमेलाच आहे. चला अजून थोडंसं पुढं जाऊन बघूया कसं काय विवेक कसं काय नाही. चला. आणि हे बघू शकता इथं डायरेक्ट खड्डं पडलेलं आहे थोडंसं. इथं थोडं टेकाड होतं आणि पाण्याला गती असल्यामुळे हे बघू शकता इकडं रस्ता केला होता दगड वगैरे टाकून. सगळे दगड इकडं कोपऱ्यात नेऊन घातलेले हे बघू शकता पाण्याने. आणि या साईडला इथं मोकार मोठं टेकड होतं, ते टेकडसुद्धा थोडं उपसून गेलेलं आहे. आणि त्या साईडला त्या ज्या काट्या आहे त्या बी थोड्याशा कमी झालेल्या आहे बघा. आणि आज वातावरण पण किती झाकळलेलं आहे. जस्ट आता बोक्कर पावसाचं वातावरण झालेलं आहे, येतो का काय काय माहीत नाही, पण वातावरण तर खूप खतरनाक झालेलं आहे. हे बघू शकता झेमेला. त्या दिवशी आपण इथलाच ब्लॉग बघितला तर इथंच मोकार पाणी होतं ना. आज बघा एकदम कमी झालेलं आहे. खूप पाणी होतं त्या दिवशी इथं, डायरेक्ट कमरा एवढलं पाणी होतं आणि गती खूप होती पाण्याला. आणि त्या पुरामध्ये इकडं 2-4 कुत्रे या बेटामध्ये अटकले. ते बेट बघू शकतो तुम्ही. या बेटामध्ये शेती पण केली जाते, झाडं वगैरे भरपूर झेमेला आहे या बेटामध्ये. आता थोडंसं कमी झालेलं आहे, पहिले लय झाडं झुडपं होते, आता कमी झालेलं आहे. त्या साईडनं ती मोठी नदी आहे, या साईडला ही देव नदीमुळं अशी एक छोटी नदी तयार झालेली आहे. बघू शकता. या बघा असं पॉलांना इकडं तिकडं कचरा अटकलेला बघा, इथपर्यंत पाणी होतं. या बघा, या हे बघू शकता पोल इथपर्यंत बुडेल होता. या बघा खाली कर्दळ वगैरे अटकेल, सगळा झेमेलाच आहे. हे बघू शकता. म्हणजे बघू शकता माझ्या हाईटीच्या वरती इथं थांबून नव्हतं एवढं पाणी होतं. हा जो पोल आहे समोरचा तुम्हाला दिसत असेल, तो एकदा मोडून गेला होता. पहिले असा लोखंडी सिमेंटी पोल होता, तो एका पुरामध्ये मोडून गेला होता. त्याच्यानंतर तिला डायरेक्ट लोखंडी पोल टाकलेला आहे. बघू शकता मोडून येते, कारण की या ठिकाणी जास्त पाण्याला
गती असते, त्याच्यामुळे बघू शकता. हे बघा पाणी आता एकदम शांत झालेलं आहे. हवामुळं थोड्याशा लाटा दिसत आहे मस्तपैकी, काही विषय नाही. याच्यात मासे पण खूप मोठमोठे आलेले आहे, मरळ, चिलाप्या, रहू, अजून भरपूर प्रकारचे मासे, त्याच्यातले काही नाव नाही माहिती आपल्याला. पण हे पाणी तुम्ही बघू शकताय ना, हा सकाळचा व्ह्यू. आणि त्या साईडला आपले गोट्टू भाऊ पण आलेले आहे बेटाला चक्कर देऊन. ते बी खूप दिवसानंतर आलेला आहे तो बी चक्कर मारण्यासाठी, कारण की पाणी वगैरे आटलं आहे, त्याच्यामुळं आलेला आहे चक्करसाठी त्याला. त्याच्याकडे जाऊया, बघूया त्याचा झेमेलेवा. इथं बघा किती मोठा गंज झालेला आहे. फायनल आमचे गोट्टू भाई बेटाला गारका देऊन आलेले जायला होते आज ते बेटामध्ये फिरायला, कारण की पाणी आटल्यामुळं खूप दिवसातून आलेलो आहे आम्ही आज चक्करला. जेव्हा आमचा लुट्टू भाई तिकडून मासे धरून येतोय. हे बघा, हे बघू शकता. हे बघा, हे बघा एकटा जे मधल्या धारी जायला होता तो, मोकर खतरनाक मासे धारी तो. मासे खायचे आले तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकताय, चिलाप्या वरकून मासे भेटतील तुम्हाला. तर गुट्टू भाई कसं काय वाटतंय आता पाणी कमी झाल्यामुळं? चला तर गुट्टू भाईला हसून घ्या द्या. त्यानंतर आता तो आमचा लुट्टू भाई आला का त्यालाच विचारावं लागेल, कारण की त्याला सगळं काही माहिती आहे. आता कंटिन्यू पाण्यातच राहतो तो, त्याच्यामुळे त्यालाच विचारू कसं काय जेमर आहे, मासे वगैरे आहे की नाही नवीन पुराशे. चला त्याला येऊन देऊ एकदा काढायला, त्यानंतर बघूया जेमेला. चला तर फायनली मित्रांनो आमचा लुट्टू भाई काढायला आलेला आहे, आणि त्याने खूप मोठा मराळ धरलेला आहे. तर ते मराळ बघण्यासाठी आता आलेलो आहे आपण त्याच्या जवळ. येवा लगेच गिऱ्हाईक आलेले एकूण 2 माशांना जाग्यावर बघू शकता. चला आता बघूया किती किलोचं मराळ आहे, कसं आहे, काय आहे. अरे मराळच आहे काय लुट्टू भाई? अरे झिंगा, अरे झिंगा एक धरलेला आहे त्यांनी. चला बघूया जवळ जाऊन आता. तरी हे बघू शकता मराळ. हा हे पण केवढं इले लांगर आहे मराळ बा, जिंदा मराळ. झिंगा एक झिंगा, हा काही एक झिंगा आहे, झिंग्याच्या पाया कलर मध्ये. काय मराळ घ्यायचं काय? खायचं खा शब्द भाषा. हे बघा हा चला मग काय आता बघू शकता मराळ गोरखला पडे 2-1 किलोचा असं जवळपास. देतो. तर फायनली मित्रांनो आपण हे मासे बघितले, आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या गोदावरी नदीचा सकाळचा व्ह्यू पण बघितला. पूर येऊन गेला, त्याच्यानंतर कसं काय झालं, काय वगैरे कुठं खड्डे पडले, काय कसं सगळं आहे बघितलं आहे. आता निघालोय आम्ही घरी. अरे गोट्टू भाई आता सकाळ झालेली, सकाळचा टाईम आहे नाही गोट्टू भाई सकाळ सकाळी आंबाळ्यात आलेलं आहे. काय खरं नाही आज दिवसात गोट्टू व्हायचं. तर चला मित्रांनो आता जाऊया घरी. त्या अगोदर आजचा व्हिडिओच थांबूया. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. चला.